एका बाजूने खूप वर्ष पत्रकारितेत काम करणाऱ्यांना ही जी बदलणारी दिशा आहे त्याचा वेध घ्यायला लागणार आहे आणि मग तो वेध घेताना काही प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. तर मी अध्यक्ष म्हणून पत्रकार संघाच्या अध्यक्षांना असं सुचवेन की असा काही आज पत्रकारितेमध्ये आहेत आणि आता खूप सिनियर पण झालेले आहेत अशांना असं प्रशिक्षण देण्याची योजना करणार असाल तर इथल्या COEP ला मी सांगेन, कारण सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये COEP हे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सगळ्यात चांगलं कॉलेज मानलं जातं आणि आम्ही पण आता पहिलं राज्य म्हणून 42 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आणि 28 गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेसला पूर्ण अद्ययावत करतो. त्यात केंद्राने आम्हाला 400 कोटी दिले. त्यातून आम्ही ह्या सगळ्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खूप अद्ययावत करणार आहोत AIच्या दृष्टीने, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी दृष्टीने. तर COEP ला असं म्हणता येईल की अगदी COEPच्या हॉलमध्ये खूप चांगली व्यवस्था तिथे आहे. असा एखादा वर्कशॉप आपल्याला करता येईल की ज्याच्यातून हे नेमकं काय प्रकरण आहे, याचे प्लस काय, याचे मायनसेस काय, याचे प्लस एखाद्याने एनकॅश करण्यासाठी काय करायला लागतं, अशा सगळ्या गोष्टींसाठी त्याचं सगळं निरोप देऊन सगळ्यांना उपस्थित ठेवणं या व्यतिरिक्त बाकी सगळं आम्ही करू असं आज एक पत्रकार निमित्ताने बदलती दिशा जी आहे त्यांना अनुलक्षून मी एक मुद्दा मांडतो. काल तिथे आणखीन एक मुद्दा आला की बाळशास्त्री जांभेकरांचं गाव जे आहे त्या गावाला एक चांगलं स्मारक व्हावं असं सरकारने घोषित केलं आहे, अजून काही हालचाल नाही. तर मी आपल्याला असं सुचवेन की यातला जो काही पत्रव्यवहार निर्णय अशी काही कॉपी मला मिळाली तर मी पाठपुरावा करेन. पण त्याआधी समजा एकूण त्याचं स्वरूप खूप मोठं अपेक्षित असेल तर त्यातलं एक पार्ट की जेणेकरून त्या गावामध्ये जाणं येणं सुरू झालं, काही स्मारक झालं, असं काही पार्ट व्हिज्युअलाइज आपण केला तर तो आपल्याला CSRच्या माध्यमातून लगेच करता येईल. त्याला काही सरकार, फाईल, निर्णय, GR याची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्ही मला सांगायचं की मग ह्या 3 गोष्टी करू, तसं हे अंदाजपत्रक तयार होतं, हा कॉन्ट्रॅक्टर ते करू शकतो, तिथे एखादा चांगला पुतळा बसवायचा आहे, त्यांच्या घराचं काही रिनोव्हेशन करायचंय, तर तुम्हीच एक चांगला डिझायनर आणि ते इम्प्लिमेंट करणारा माणूस शोधा, त्याला पैसे मिळेल अशी व्यवस्था करू आणि एक सुरुवात तरी होईल. सगळ्यांचं लक्ष दिलं, तुम्ही पण एक 10 वेळा झाला त्याची सुरुवात करा. तर मला कळले त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ते आहे आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या बॉर्डरवर आहे. पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. राज्य सरकारतर्फे सन्मान निधी दिला जातो. 11,000 रुपयाची रक्कम 20,000 रुपये करण्यात आलेली आहे. 3 याद्या आतापर्यंत गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पुण्यातल्या ज्येष्ठ पत्रकारांना खूप कमी संधी मिळालेली आहे. जो 20,000 निधी सन्मान निधी नवी रक्कम जी आहे ती आमच्या पुण्यातल्या ज्येष्ठ पत्रकारांना अद्याप मिळालेली नाहीये. तर आमची सगळ्यांचे जवळचे तुम्ही आणि लाडके मंत्री असल्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण त्याचा पाठपुरावा मंत्रालय दप्तरी आमच्या वतीने करावा. अतिशय चांगला असा हा उपक्रम देवेंद्रजी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी सुरू केला. जे पत्रकार निवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये फार मोठा आधार त्यांना मिळाला. 2 योजना होत्या. एक 11,000 रुपये दर महिना सन्मान निधी किंवा ज्याला आपण व्यवहार पेन्शन म्हणू असं सुरू झालं. मी स्वतः मी काय त्याच्यातला लाभार्थी म्हणून बोलत नाही. त्या सगळ्या बऱ्याचशा आमच्या सहकार्यांच्या वतीने फक्त ती कैफियत आहे. 11,000चा 20,000 करायचं एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलं, त्याचा GR निघाला, पण आता 10 महिने झाले तरी मिळालेलं नाही. हा एक भाग आहे. दुसरा आज आपण 11,000 मिळतात. एक मिनिट सर. दुसरं जे आमच्या सरचिटणीस यांनी सांगितलं तसं त्यावेळेला ज्यांची एनरोलमेंट झाली त्यांना मिळत आहे. त्यानंतर पुढे अनेक जण 60च्या पुढे गेले, त्यांनी अर्ज केले, त्या यादीची छाननी झाली नाही. आज आपली सगळीकडे जाहिरात आहे. महात्मा फुले जीवनदायी योजना ही या सगळ्यांना लागू केल्याचं त्याच्यात नमूद केलेलं आहे. प्रत्यक्षात असं आहे की मी इथल्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना विचारलं होतं की कोणकोणत्या रुग्णालयांमध्ये ही मिळते. कळलं तर आमच्याकडे बऱ्याचशा सगळ्या सिनियर लोकांना फायदा होईल. त्यांच्याकडून आमच्याकडे ही माहिती नाही. आम्ही DGIPR कडून माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाकडून माहिती देऊ. 2 वर्षात ती माहिती मिळाली नाही. ज्या रुग्णालयांमध्ये ती इतरांसाठी सेवा आहे, इतर निकषांसाठी, तिथे मी जाऊन चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की पत्रकारांना असं देण्याबद्दलचं आमच्याकडे कुठलंही नोटिफिकेशन आले नाही. दादा आपण तिथे बघताय, आपण
आमचा पत्रकार नगर काही महिन्यात रिडेव्हलपमेंटला जाईल, त्याच्यापूर्वी एकदा या, आपण बघा तिथे. मी म्हणतो तसा माझा व्यक्तिशः प्रश्न नाही. रामभाऊ जोशी 101 वर्षाचे इथे 86 वर्षाचे हॅरी डेव्हिड आहेत, 83 वर्षाचे जयराम देसाई आहेत. या सगळ्यांच्या बाबतीत इतर काही नाही तरी ही आरोग्य सेवा जर मिळाली तर फार मोठा त्यांना लाभ मिळेल. हे काही अवघड नाही. जर निर्णय झालेला आहे तर दरवर्षी जर जिल्हा माहिती अधिकारी बोलावून आम्हाला लाईफ सर्टिफिकेटसाठी सही घेतात, अधिस्वीकृतीच्या नूतनीकरणासाठी घेतात, त्यावेळेला एक जसं आयुष्यमान भारतचे तसे कार्ड दिलं, त्याच्याबरोबर ज्या रुग्णालयात ही सुविधा मिळू शकते त्याची यादी दिली तर फार मोठा आम्हाला तो मला म्हणण्यापेक्षा अत्यंत गरजू अशा जुन्या जाणत्या वृद्ध श्रमिक पत्रकारांना फायदा होईल. तुम्ही थोडं लक्ष घालावायची विनंती. त्यांच्या गावी जाऊन मिनिमम काय करता येईल की ज्याचे पैसे मी आता असे ठेवतो आणि जाऊन ते कोणीतरी करायला लागेल.